ओव्हर थिंकिंग चालू आहे, पण त्याच्या मागचं कारण कळत नाही. आणि मग ओव्हर थिंकिंगच्या मागे राहूचा हात असतो का? असे प्रश्न बरेचसे जातक विचारतात. बऱ्याच वेळा YouTubeच्या व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये असंही विचारलं जातं, की राहूचा परिणाम ओव्हर थिंकिंगवर होतो का? त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी काही तुम्हाला असं भविष्य सांगणार नाहीये. आज मी तुमचं मन समजून घ्यायचा प्रयत्न करतो या व्हिडिओमधून. कारण की तुमचं असं होतं का? रात्री झोपायचं ठरवताच तुम्हाला डोकं अजून जास्त चालू होतं आणि त्यातले विचार जे आहेत ते सुद्धा असहनीय होतात. एकच प्रसंग जो असतो ना, तो तुम्हाला पुन्हा पुन्हा आठवतो. तेच शब्द, तीच चूक आणि तीच भीती तुम्हाला आठवत राहते आणि तुम्हाला असंही वाटतं, की मी इतका जास्त विचार का करतोय? इतर लोक इतके सहज कसे असतात? आणि तुम्हाला जर असं वाटत असेल ना, तर तुम्ही थोडा वेळ थांबा. कारण की कसं आहे, की वैदिक ज्योतिषात ह्याला एक नाव दिलेलं आहे आणि ते नाव म्हणजेच आम्ही असं म्हणतो, की राहूचा प्रभाव. आणि राहू म्हणजे नेमकं काय आहे? हा वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये तो ग्रह नाहीये, तो एक छाया आहे. आणि छाया म्हणजे काय असते, की ती प्रत्यक्ष अशी एक वस्तू नसते. तो एक प्रभाव असतो, तो सूक्ष्म प्रभावही मानला जातो. पण ती छाया दिसते आणि तीच छाया खरीही वाटत असते. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अनेक काल्पनिक गोष्टींचा कारक हा राहूच आहे. म्हणून राहूचं काम आहे, की भ्रम निर्माण करणं. त्याचं काम आहे, की गोष्टी मोठ्या करून दाखवणं आणि त्याचं असंही काम आहे, की मनाला भविष्याकडे खिचून नेणं. म्हणून मित्रांनो, राहू असताना माणूस जो आहे ना, तो काय होईल याचा जास्त विचार करतो. कसं होईल? केव्हा होईल? याचाही जास्त विचार करतो. आणि माणसाला जे घडलंच नाही ना, त्याची भीती बाळगण्याची सवय लागते. आणि जे घडलं ना, त्यातून बाहेर पडू शकत नाही. हेच तर मित्रांनो असतं ओव्हर थिंकिंग, अति विचार करणे. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या, की ओव्हर थिंकिंग म्हणजे काय असतं? ठीक आहे, ओव्हर थिंकिंग म्हणजे विचार करणं नाहीये. ओव्हर थिंकिंग म्हणजे विचारांमध्ये अडकून पडणं. व्यक्तीच्या चेहऱ्यावरून लगेच लक्षात येतं, की ती ओव्हर थिंकिंगमध्ये अडकून पडलेला आहे. त्याच्या मनावरती राहूचा प्रभाव ग्रसित होत चाललेला आहे. एका संवादात काय बोललो ह्याचा विचार येणं, पण तो विचार काही तुम्हाला थांबत नाही. मी असं बोलायला नको होतं, असं सारखं तुम्हाला गिल्ट मनामध्ये वाटत राहणं, हा राहूचाच प्रभाव असतो. किंवा तुम्हाला कधी-कधी असं वाटतं, की त्याला मी बोललेलो काय वाटलं असेल? असंही तुम्हाला सारखं गिल्ट वाटत राहतं आणि मन मग पुढे-पुढे जात राहतं. विचारांमध्ये विचार, विचारांमध्ये विचार गुंतत जातात आणि मित्रांनो याचं इंधन राहू पुरवत असतो. तो राहू काय म्हणतो, "थांबू नकोस, अजून विचार कर." हे राहूचा स्वभाव असल्याची लक्षणं असतात मित्रांनो. आणि राहू जर मजबूत असेल ना, तर काय होतं मग? कुंडलीमध्ये राहू मजबूत असेल किंवा तो संवेदनशील असेल ना, तर मन जे असतं ना, ते सतत भविष्यामध्ये राहतं. सतत पुढे काय होईल याचा विचार करतं आणि व्यक्ती जो असतो ना, तो प्रेझेंटमध्ये शांत नसतो. त्याला स्वतः समोर काय चाललंय याची त्याला भानच नसतं. त्याला एक इमॅजिनरी भीती असते. पण त्याची जी काही भीती असते ना, ती सुद्धा खरी असते. उदाहरणार्थ तुम्ही कामावर आहात, पण तुमच्या डोक्यात काहीतरी वेगळं चालू आहे, की उद्या माझ्या कामाच्या ठिकाणी काय होईल? माझी नोकरी गेली तर काय होईल? किंवा मला लोक काय म्हणतील? आणि खरं तर मित्रांनो काहीच झालेलं नसतं. पण मन हे थकलेलं असतं. आणि मी याला राहूचा एक क्लासिक इफेक्टच म्हणतो बरं का. वैदिक दृष्टिकोनातून राहू काही वाईट ग्रह आहे असंही नसतं बरं का. राहूला वाईट का मानू नये? लक्षात घ्या, की वेदामध्ये राहूला शत्रू मानत नाही. तो राहूला शिक्षकच मानतो. कारण याचं कारण कसं आहे, की राहू माणसाला एक गोष्ट शिकवतो, की सगळं काही तुम्ही मनावर घेण्याची गरज नाहीये. समुद्र मंथनाची कथा आपण लहानपणापासून ऐकलो. देवांचं चातुर्य ओळखणारा राहू हा एकमेव ग्रह होता. म्हणून ओव्हर थिंकिंग हा दोष नाहीये. तो एक संकेत आहे, की तुमच्या मनाला स्थैर्य हवं आहे. कारण राहू तुम्हाला संकेत देतोय, की तुम्ही कुठेतरी स्थिर व्हा. जीवनात तुमच्या थोडंसं कुठेतरी मूलभूत तत्वांचा विचार तुम्ही केला पाहिजे. आणि राहू तुम्हाला वेडं करत नाही बरं का. तो तुम्हाला काय सांगतो, की तू फार जास्त स्वतःमध्येच अडकत चाललेला आहे. आणि मग मित्रांनो, ओव्हर थिंकिंग कमी करण्यासाठी काही उपाय साधे काय असू शकतात? भारतीय शिक्षण प्रणालीमध्ये जी प्राचीन प्रणाली होती त्यामध्ये काय सांगितलं?
श्वासावरती लक्ष द्या. वेद काय म्हणतात? प्राणो ही भूताना मायुहो. जेव्हा मन भविष्याकडे पळतं ना, तेव्हा श्वास हा तुम्हाला वर्तमानामध्ये आणत असतो. म्हणून तुम्ही दिवसातून 2 वेळा 5 खोल श्वास घ्या. त्या श्वासावर शांतपणे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. हा अभ्यास करा. श्वास आत घेताना त्याच्यावर लक्ष ठेवा, बाहेर सोडताना त्याच्यावरती लक्ष द्या. म्हणजे तुम्हाला राहू वर्तमान काळात जगवायला शिकवेल. राहूला तुम्ही दिशा द्या, तुम्ही राहूला दडपण देत आहात आणि राहूला जर तुम्ही दडपलं ना, तर तो वाढत जातो. त्याला दिशा दिली तर तो शांत होतो आणि तुमच्यासाठी तो वरदान म्हणून काम करत असतो. लिहिणं असेल किंवा चालताना विचार करणं किंवा एकटेपणा असणं मनामध्ये सारखा, तोही मर्यादित ठेवणं एकटेपणा. आणि कसं आहे, राहूला एकटेपण स्थिर मन आवडत राहत असतं. पुन्हा एकदा सांगतो, राहूला एकटं पण स्थिर मन हे आवडत राहत असतं. त्यामुळे तुम्ही एकटं राहावा पण तुमचं मन स्थिर ठेवण्यावरती प्रयत्न करा. तसेच आपल्या प्राचीन काळाच्या शिक्षण प्रणालीमध्ये असंही सांगितलेलं आहे की ऋग्वेदात म्हणतात ना, मौनम सर्वार्थ साधनम. आणि हे तुम्ही मंत्र जो आहे हा मौनम सर्वार्थ साधनम, हे जो सल्ला आहे हा लक्षात ठेवा. 30 मिनिट तुम्ही मोबाईल बंद ठेवा. स्वतःला तुम्ही प्रश्न विचारा. आपल्या भारतीय आध्यात्मिक परंपरेमध्ये पण नामस्मरणाला खूप महत्त्व दिलेले आहे. ते करा तुम्ही. त्याची मनाला सवय लावा. त्यातून तुम्हाला राहू चांगली कृपा करेल आणि त्याचे फळही तुम्हाला चांगले मिळेल. त्यामुळे मित्रांनो, मला असं वाटतं की ओव्हर थिंकिंगला वेडेपणा तुम्ही म्हणू नये. ही एक नैसर्गिक गोष्ट आहे आणि स्वतःला तुम्ही त्याचा दोषही देऊ नये. सतत तुम्ही उपायही बदलू नका. जेव्हा तुम्ही मनाचा अभ्यास करता, नामस्मरणाचा अभ्यास करता, श्वासाचा अभ्यास करता, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही सारखा बदल करू नये. तुम्हाला लगेच याच्यामध्ये यश मिळणार नाही. साधी गोष्ट आहे मित्रांनो, तुम्ही तुमची प्रापंचिक व्यवस्थेमधली डिग्री घेण्यासाठी आयुष्यातली 25 वर्ष घालवता आणि हे तर अध्यात्म आहे, हा तर आतला अभ्यास आहे. तर आतला अभ्यास तुम्हाला जिंकण्यासाठी किमान एक 3 ते 4 वर्ष तरी लागतील. त्यामुळे 1 महिना किंवा 2 महिना ह्याच्यामध्ये ह्या गोष्टी घडत नसतात. ह्या गोष्टीला निरंतर अभ्यास लागत आणि त्यानंतर मग राहूचा हळूहळू प्रभाव कमी होत असतो. त्यामुळे मी तुम्हाला इथं काही आश्वासक गोष्टी सांगेल. जर तुम्ही ओव्हर थिंकिंग करताना, तर तुम्ही कमजोर स्वतःला समजू नका. तुमचं मन जे आहे ना, ते जास्त जागरूक आहे, असाच त्या ओव्हर थिंकिंगचा अर्थ आहे. आणि राहू तुम्हाला त्रास द्यायला आलेला नाहीये. तो तुम्हाला असं सांगतोय की थोडं थांबा आणि वर्तमानामध्ये या. वर्तमानामध्ये येऊन विचार करा आणि सगळ्याच गोष्टी मनावर घेऊ नका. हेच तुम्हाला राहू सांगत असतो. आणि जेव्हा तुम्ही हे शिकता ना, तेव्हा राहू तुमचा शत्रू राहत नाही, तो तुमचा मार्गदर्शक म्हणून बनून राहतो. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.